श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात. समर्थ म्हणाले, आपला देह या पृथ्वीतलावर जन्म घ्यायच्या अगोदर सूर्य चंद्र बघा प्रत्यक्षात होते की नाही? नक्कीच. समर्थ म्हणाले, सूर्यासी करावे नमस्कार, चंद्रासी करावे नमस्कार, श्री सद्गुरूंसी करावे नमस्कार, साष्टांग भावे. आकाशात जर आपण पाहायला गेलो, सूर्य पाहायला मिळत असतो, चंद्र पाहायला मिळत असतो. परंतु ज्या वेळेला अंधार या पृथ्वी तलावर पाहायला मिळत असतो, त्यावेळी बघा प्रत्यक्षात पूर्णतः अंधार. परंतु सूर्य ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात सूर्याचा उदय, सूर्योदय होत असतो, त्यावेळी हळूहळू अंधार नाहीसा होतो. म्हणजे विचार जर आपण केला, रात्रीचा अंधार हा सूर्याच्या प्रकाशाने नक्कीच दूर होईल. परंतु या देहाचा बघा असणारा जो अंधार आहे ना, या देहामध्ये असणारा जो अज्ञान पसरलेला आहे, अंधकार पसरलेला आहे, तो कमी करायचा. कारण मनामध्ये अज्ञान आहे, संशय आहे, चिंता आहे. मग ज्या कार्यामुळे, ज्या विषय वासनेमुळे प्रत्यक्षात बघा आपला देह भ्रमिष्ट झालेला आहे. भ्रम, अज्ञान पसरलेली व्यक्ती, त्या व्यक्तीच्या मनातून बघा प्रत्यक्षात डोक्यातून, बुद्धीतून ते भ्रम निघाले पाहिजेत. समर्थ म्हणाले, सूर्य आणि अंधार. सूर्य हा पाहायला जर आपण गेलो तर ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. तर अंधार अज्ञान, भय आणि भ्रमाचं प्रतीक आहे. कारण सूर्य उगवताच अंधार नाहीसा होतो, बरोबर की नाही? मग अंधार, अंधकार, भय कशामुळे? आता बघा रात्रीच्या वेळी आपल्याला जर कोणी सांगितलं की बाबा दुकानात जा, मला बिस्किट घेऊन ये किंवा मला चॉकलेट घेऊन ये, आपण जाऊ का? नाही आहे. कारण का? दुकानसुद्धा लांब आहे आणि अंधार पसरलेला आहे. आपल्याला काय जाणवते? तर भय, भीती. परंतु समर्थ म्हणाले, हेच जर आपल्याला सकाळी सांगितलं किंवा दुपारी सांगितलं किंवा संध्याकाळच्या वेळेला सांगितलं, तर आपण नक्कीच जाऊ. एक नाही 2-3 वेळा आपण जाऊ ना. कारण का? भय नाहीये, भीती नाहीये. कारण जो अंधकार पसरलेला होता तो आता नाहीसा झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणाले, सूर्य उगवता जसा अंधार नाहीसा होतो, त्याचप्रमाणे आपल्या देहामध्ये बघा जो अज्ञान पसरलेला आहे, तो कसा बाजूला सरेल? समर्थ म्हणाले, आत्मज्ञान आणि भ्रम. आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या आत्म्याचं, ब्रह्माचं आणि सत्याचं ज्ञान होय. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर संपूर्ण जगाबद्दलचे गैरसमज आणि द्वैत भावनेचा नाश होत असतो. ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले, आत्मज्ञानाच्या प्रकाशात अज्ञानरूपी अंधकार नष्ट होत असतो आणि तेच व्यक्तीला खरं सत्य कळत असतं, ज्यामुळे त्याला आंतरिक शांती मिळत असते. जसे दोरीच्या अपूर्ण ज्ञानामुळे साप दिसतो. आपण अंधारामध्ये जेव्हा आपण चालत असतो, तेव्हा बघा रस्त्यातून चालत जात असताना आपल्याला एखादी दोरी पाहायला मिळत असते. परंतु अंधार असल्यामुळे बघा आपण त्यावर पाय टाकून पुढे जातो. नंतर आपल्याला कळतं, अरे काहीतरी आहे. ते अपूर्व ज्ञानामुळे साप
या सापाचा आपण विचार करत असतो की बाबा साप आहे, परंतु दोरीचं ज्ञान झाल्यावर सापाचा भ्रम नाहीसा होतो. त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो. म्हणून कर्माचा आणि अविद्येचा नाश. बघा, समर्थ म्हणाले की आत्मज्ञान हे सर्वात मोठं ज्ञान आहे, जे सर्व अज्ञानाचा नाश करत असते आणि जीवनात स्पष्टता जाणवत असते. म्हणून समर्थ म्हणाले, आपण रात्रीच्या वेळी जेव्हा घराबाहेर पडत असतो त्यावेळी आकाशाकडे आपली नजर जातच असते. आकाशामध्ये चांदोमामा बघा प्रत्यक्षात चंद्र पाहायला मिळत असतो. ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले, मनुष्य देहाच्या अंतरी जे अज्ञान पसरलेलं आहे, जो राग आहे, तो सुद्धा बाहेर बघा प्रत्यक्षात आपला देह मोहामध्ये अडकलेला आहे, लोभामध्ये अडकलेला आहे, क्रोधामध्ये अडकलेला आहे. व त्यातून मुक्त व्हायचं आहे. कारण रात्रीच्या वेळेला आपला देह घाबरत असतो, परंतु सूर्य ज्यावेळी उजाडतो बघा प्रत्यक्षात सूर्याच्या उष्णतेने, सूर्याच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर, संपूर्ण बघा जीवसृष्टी ज्याप्रमाणे घरट्यातून बाहेर येत असते. आपल्या आजूबाजूला झाडं असतात, त्या झाडावरती जर पाहायला गेलो की काही पक्षी पाहायला मिळत असतात, बरोबर की नाही? त्यांना सांगावं लागतं का बाबा पहाड झाली, सकाळ झाली, घरट्यातून बाहेर पडा? नाहीये. ते त्यांच्या परीने बरोबर कार्य करत असतात. आपणच अडकत राहिलेलो आहोत. मग सोडवणारं कोण आहे? समर्थ म्हणाले. विचार जर आपण केला ना, कारण आपला देह हा अज्ञानामध्ये, अंधकारामध्ये पाहायला मिळत आहे. आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये भ्रम पसरलेला आहे, तो बाजूला सरला पाहिजे. मग जसा सूर्य रात्रीच्या अंधाराला बघा प्रत्यक्षपणे बाजूला काढत असतो, बाजूला सारत असतो, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे भ्रम दूर होण्यासाठी आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण असणं गरजेचं आहे. जर नामस्मरणच नसेल तर समर्थ म्हणाले, जो अज्ञान आहे तो तसाच राहील. वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे. आपल्या शरीरावरती असणारा मळ आपण बघा बरोबर तो काढून टाकू, परंतु जे आतमध्ये अंतरीमध्ये बघा प्रत्यक्षपणे जे अज्ञान पसरलेलं आहे, भ्रम पसरलेला आहे, त्याला बाजूला काढायचं आहे. सहज शक्य नाहीये समर्थ म्हणाले. म्हणून आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या आत्म्याचं, ब्रह्माचं आणि सत्याचं ज्ञान. बघा प्रत्येकाच्या आयुष्यात अज्ञानच असेलच असं नाहीये. आपण कितीही प्रकारची पुस्तकं वाचली तरी ते शेवटी पुस्तकी ज्ञान प्राप्त होईलच. परंतु आयुष्याचं खरं पुस्तक वाचायचं आहे, ते जीवन जगत असताना हे कोणीही सांगणारं नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, अज्ञान, संशय आणि सर्व प्रकारचं भ्रम दूर करण्यासाठी, ज्यामुळे सत्याचा प्रकाश हा पसरावा आणि मनुष्य देह त्या मोहातून मुक्त व्हावा. आपण अडकलेलो आहोत. विचार जर करायला गेलो ना तर संपूर्णपणे त्या विचारामध्येच देह गुरफटून राहतोय. जे करायचंय ते करून बघा प्रत्यक्षपणे राहून जातं.
म्हणून समर्थ म्हणाले, आजचं काम आपण उद्यावर ढकलतो, आजचं काम आजच केलं पाहिजे. जसं की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जसा दिनक्रम आहे, त्याचप्रमाणे संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिनक्रम हा उत्तम प्रकारे झाला पाहिजे. म्हणजेच काय, स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, ज्यामुळे माणसाच्या मनातील अज्ञान, संशय, सर्व प्रकारचे भ्रम हे नक्कीच दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. जय जय रघुवीर समर्थ.